नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती विषयीचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पूर्णपणे बघाल। तर चला सुरू करूया व्हिडिओला। पहिला प्रश्न, मोतीबिंदू हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवास संबंधित आहे? तर मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळा या अवयवास संबंधित आहे। कोणत्या शहराला 7 बेटांचे शहर म्हणतात? तर मुंबई या शहराला 7 बेटांचे शहर म्हटले जाते। महाराष्ट्रातील नगरपालिकांचे कार्य कोणत्या कायद्यानुसार चालते? तर महाराष्ट्रातील नगरपालिकांचे कार्य हे महाराष्ट्र नगरपालिका कायदा 1965 या कायद्यानुसार चालते। चौथा प्रश्न, मुलकी व्यवस्थेतील ग्राम पातळीवर पूर्णवेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण असतो? तर कोतवाल हा मुलकी व्यवस्थेतील ग्राम पातळीवर पूर्णवेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी असतो। ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो। पुढचा प्रश्न, गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती असते? तर गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता ही ग्रामसभा असते। राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास केव्हापासून सुरुवात झाली? तर राज्यामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सन 2000 पासून सुरुवात झाली। ग्राम स्वच्छता कार्यक्रम राज्याच्या कोणत्या विभागामार्फत राबविला जातो? तर ग्राम स्वच्छता कार्यक्रम हा राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फत राबविला जातो। गावचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? तर गावचा पोलीस पाटील हा उपविभागीय अधिकारी यांच्याकडून नियुक्त केला जातो। नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी नवीन तरतुदी कोणत्या घटनादुरुस्तीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहे? तर नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी नवीन तरतुदी या 74व्या घटनादुरुस्तीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहे। पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? तर भारतामधील पहिल्या महिला मुख्यमंत्री या उत्तर प्रदेश या राज्यामधील सुचेता कृपलानी या आहेत। बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था ही 3 स्तरीय आहे। भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण आहे? तर भारतामधील पहिली महिला राज्यपाल या उत्तर प्रदेश राज्यातील सरोजिनी नायडू या आहेत। सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली? तर सर्व राज्यांमध्ये ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस ही तखतमल जैन समितीने केली होती। प्रश्न क्रमांक 15, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष या डॉक्टर ॲनी बेझंट या होत्या। नेक्स्ट क्वेश्चन, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हा गटविकास अधिकारी असतो। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय स्त्री अध्यक्षा कोण होत्या? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय स्त्री अध्यक्ष या सरोजिनी नायडू होत्या। भारताच्या दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम स्त्री राज्यकर्ती कोण आहे? तर भारताच्या तख्तावरील पहिली मुस्लिम स्त्री राज्यकर्ती ही रजिया सुलतान आहे। भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या। तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या। नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदूत कोण होत्या? तर भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदूत या CB मुथाम्मा या होत्या। युनोच्या आमसभेतील पहिल्या भारतीय महिला स्त्री अध्यक्षा कोण होत्या? तर युनोच्या आमसभेतील पहिल्या भारतीय महिला स्त्री अध्यक्षा या विजयालक्ष्मी पंडित या होत्या। स्वातंत्र्यपूर्व काळात कॅबिनेट मंत्रिपद भूषवणारी महिला कोण आहे? तर स्वातंत्र्यपूर्व काळात कॅबिनेट मंत्रिपद भूषवणारी महिला या विजयालक्ष्मी पंडित या आहे। उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश या हिमाचल प्रदेशमधील लीला सेठ या आहेत। भारताच्या पहिल्या महिला आमदार कोण आहेत? तर भारताच्या पहिल्या महिला आमदार या चेन्नई मतदारसंघातील मुथुलक्ष्मी रेड्डी या आहेत।
नेक्स्ट क्वेश्चन, भारताची पहिली महिला महापौर कोण आहे? तर भारताच्या पहिल्या महिला महापौर या सुलोचना मोदी या आहेत. लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस कोण होत्या? तर लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस या स्नेहलता श्रीवास्तव या होत्या. राज्यसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस कोण होत्या? तर राज्यसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस या व्ही.एस. रमादेवी या होत्या. भारताच्या पहिल्या महिला मुख्य माहिती आयुक्त कोण होत्या? तर भारताच्या पहिल्या महिला मुख्य माहिती आयुक्त या दीपक संधू या होत्या. भारताच्या पहिल्या महिला विदेश सचिव कोण होत्या? तर भारताच्या पहिल्या महिला विदेश सचिव या चोकिला अय्यर या होत्या. प्रश्न क्रमांक 31, भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त या व्ही.एस. रमादेवी या आहेत. सर्वोच्च न्यायालयात थेट न्यायमूर्तीपद नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला वकील कोण आहे? तर सर्वोच्च न्यायालयामध्ये थेट न्यायमूर्तीपद नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला वकील या इंदू मल्होत्रा या आहेत. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती आहे? तर भारतामधील सर्वात लांब हिमनदी ही सियाचिन ग्लेशियर ही आहे. भामरागड येथे कोणत्या 3 नद्यांचा संगम होतो? तर भामरागड या ठिकाणी पर्लकोटा, पामुल गौतम आणि इंद्रावती या 3 नद्यांचा संगम होतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सिकल सेल ॲनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे? तर सिकल सेल ॲनिमिया हा रोग रक्ताशी संबंधित आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष या अरुंधती भट्टाचार्य या आहेत. नीती आयोगाचे पहिले CEO आणि पहिल्या महिला CEO कोण आहेत? तर मित्रांनो, नीती आयोगाचे पहिले CEO म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, त्यालाच आपण मुख्य कार्यकारी अधिकारी असं सुद्धा म्हणतो, आणि पहिल्या महिला CEO या सिंधुश्री खुल्लर या आहेत. नोवाक जोकोविच हा कोणत्या देशाचा टेनिस खेळाडू आहे? तर नोवाक जोकोविच हा सर्बिया या देशाचा टेनिस खेळाडू आहे. राफेल नदाल हा कोणत्या देशाचा टेनिस खेळाडू आहे? तर राफेल नदाल हा स्पेन या देशाचा टेनिस खेळाडू आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा टेनिस खेळाडू आहे? तर रॉजर फेडरर हा स्वित्झर्लंड या देशाचा टेनिस खेळाडू आहे. भारतात आतापर्यंत कोणी 2दा राष्ट्रपतीपद भूषवले आहे? तर भारतामध्ये आतापर्यंत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2दा राष्ट्रपतीपद भूषवले आहे. भारतात मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळून आला होता? तर भारतामध्ये मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण हा केरळ या राज्यामध्ये आढळून आला होता. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली? तर द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. भारतात पहिला जागतिक पुरुष दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? तर भारतामध्ये पहिला जागतिक पुरुष दिन हा 2007 या वर्षी साजरा करण्यात आला. प्रश्न क्रमांक 46, नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? तर नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला या मदर तेरेसा या आहेत. तर मित्रांनो, यांना हा पुरस्कार 1979 मध्ये मिळाला होता. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण आहे? तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला या आशापूर्णा देवी या आहेत. तर यांना हा पुरस्कार 1976 मध्ये मिळाला होता. अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? तर अमेरिकेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पहिल्या भारतीय महिला या आनंदी गोपाळ जोशी या आहेत. सीमा सुरक्षा दल, त्यालाच आपण BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असं सुद्धा म्हणतो, याच्या पहिल्या महिला लढाऊ अधिकारी कोण आहेत? तर सीमा सुरक्षा दलातील पहिल्या महिला लढाऊ अधिकारी या तनुश्री पारीख या आहेत. मिस वर्ल्ड किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर मिस वर्ल्ड हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला या रीता फारिया या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की कराल. तर चला वळूया पुढच्या प्रश्नांकडे. ऑस्कर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर ऑस्कर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला या भानू अथय्या या आहेत. तर यांना हा पुरस्कार गांधी या चित्रपटासाठी मिळाला होता.
केम्ब्रिज विद्यापीठात PhD मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? तर केम्ब्रिज या विद्यापीठामध्ये PhD ही पदवी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला या कमला सोहोनी या आहेत. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला अभिनेत्री कोण आहे? तर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला अभिनेत्री या देविका राणी या आहेत. पुढचा प्रश्न, पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार कोण आहेत? तर पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार या मंजुळा पद्मनाभन या आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली महिला या अमृता प्रीतम या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला या कर्णम मल्लेश्वरी या आहेत. तर यांनी 2000 मधील सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. पॅराऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत? तर पॅराऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला या दीपा मलिक या आहेत. तर यांनी 2016 मध्ये रिओ डी जेनेरिओ ब्राझील या देशामध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत रजत पदक जिंकले होते. देशातील पहिल्या महिला वृत्त छायाचित्रकार कोण आहेत? तर देशातील पहिल्या महिला वृत्त छायाचित्रकार या होमी व्यारावाला या आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय महिला ॲथलीट कोण आहे? तर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी प्रथम भारतीय महिला ॲथलीट या कमलजीत संधू या आहेत. पुढचा प्रश्न, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक विजेती प्रथम भारतीय महिला कोण आहे? तर वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक विजेती प्रथम भारतीय महिला या PV सिंधू या आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर कोण आहे? तर कल्पना चावला या भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर आहे. इंग्लिश खाडी पार करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर इंग्लिश खाडी पार करणारी पहिली भारतीय महिला या आरती साहा या आहेत. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला या बचेंद्री पाल या आहेत. अशोक चक्र विजेती पहिली भारतीय महिला कोण आहे? तर अशोक चक्र विजेती पहिली भारतीय महिला या नीरजा भानोत या आहेत. भारताची पहिली महिला क्रांतिकारक कोण आहेत? तर भारताची पहिली महिला क्रांतिकारक या मादाम भिकाजी कामा या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अंटार्क्टिका खंडावर पाय ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ कोण आहे? तर अंटार्क्टिका या खंडावर पाय ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ या आदिती पंत या आहेत. युद्धामध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला फ्लाइंग ऑफिसर कोण आहे? तर युद्धात सहभागी होणारी पहिली भारतीय महिला फ्लाइंग ऑफिसर या गुंजन सक्सेना या आहेत. एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील व भारतातील पहिली दिव्यांग महिला कोण आहे? तर एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील व भारतातील पहिली दिव्यांग महिला या अरुणिमा सिन्हा या आहेत. भारतीय हवाई दलातील पहिली महिला हवाई अभियंता कोण आहे? तर भारतीय हवाई दलातील पहिली महिला हवाई अभियंता ही हिना जयस्वाल या आहेत. भारतीय नौदलातील पहिली महिला वैमानिक कोण आहे? तर भारतीय नौदलामधील पहिली महिला वैमानिक या सब लेफ्टनंट शिवांगी या आहेत. प्रश्न क्रमांक 71, भारतीय हवाई दलातील पहिली महिला वैमानिक कोण आहेत? तर भारतीय हवाई दलामधील पहिली महिला वैमानिक या हरिता कौर दयाल या आहेत. पॅराशूटच्या मदतीने दोन्ही ध्रुवावर उडी मारणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर पॅराशूटच्या मदतीने दोन्ही ध्रुवावर उडी मारणारी पहिली भारतीय महिला या शीतल महाजन या आहेत. MiG-21 लढाऊ विमान चालवणारी पहिली महिला फायटर पायलट कोण आहे? तर MiG-21 लढाऊ विमान चालवणारी पहिली महिला फायटर पायलट या अवनी चतुर्वेदी या आहेत. भारताचा पहिला मुघल सम्राट कोण होता? तर बाबर हा भारताचा पहिला मुघल सम्राट होता. तर भारताचा शेवटचा मुघल सम्राट कोण होता? तर बहादूर शाह दुसरा हा भारताचा शेवटचा मुघल सम्राट होता. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर योमेश चंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. तर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?
तर चक्रवर्ती राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. मित्रांनो, इथे एक बाब लक्षात घ्या की स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल हे चक्रवर्ती राजगोपालाचारी होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. प्रश्न क्रमांक 80, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री तसेच उपपंतप्रधान कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान होते. नेक्स्ट क्वेश्चन, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सेनापती कोण होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सेनापती हे जनरल के.एम. करियप्पा हे होते. भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण होते? तर सॅम मानेकशॉ हे भारताचे पहिले फील्ड मार्शल होते. भारताचे पहिले भारतीय भूदल प्रमुख कोण होते? तर भारताचे पहिले भारतीय भूदल प्रमुख हे जनरल राजेंद्र सिंग हे होते. तर भारताचे पहिले भारतीय नौदल प्रमुख कोण होते? तर रामदास कटारी हे भारताचे पहिले भारतीय नौदल प्रमुख होते. भारताचे पहिले भारतीय हवाई दल प्रमुख कोण होते? तर भारताचे पहिले भारतीय हवाई दल प्रमुख हे सुब्रतो बॅनर्जी हे होते. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते? तर भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे जनरल बिपिन रावत हे होते. ICS परीक्षा पास करणारे पहिले भारतीय कोण होते? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे ICS परीक्षा पास करणारे पहिले भारतीय होते. तर पहिले भारतीय ICS अधिकारी कोण होते? तर मित्रांनो, ICS म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिस. तर पहिले भारतीय ICS अधिकारी हे सत्येंद्रनाथ टागोर हे होते. भारताचे पहिले शीख सरन्यायाधीश कोण होते? तर जगदीश सिंग खेहर हे भारताचे पहिले शीख सरन्यायाधीश होते. आशियान राष्ट्रांसाठी पहिले भारतीय राजदूत कोण होते? तर आशियान राष्ट्रांसाठी पहिले भारतीय राजदूत हे सुरेश रेड्डी हे होते. नेक्स्ट क्वेश्चन, स्वतंत्र भारताचे पहिले लोकपाल कोण आहेत? तर न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे स्वतंत्र भारताचे पहिले लोकपाल आहेत. अर्जुन पुरस्कार मिळवणारा पहिला क्रिकेटपटू कोण आहे? तर सलीम दुर्रानी हा अर्जुन पुरस्कार मिळवणारा पहिला क्रिकेटपटू आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते? तर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे पहिले भारतीय हे खाशाबा जाधव हे होते. तर यांनी 1952 मध्ये झालेल्या हेलसिंकी या ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक पदक जिंकले होते. तर मित्रांनो, खाशाबा जाधव हे कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारा पहिला भारतीय कोण आहे? तर कर्नल बजाज हा दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारा पहिला भारतीय आहे. इंग्लिश खाडी पार करणारा पहिला भारतीय कोण आहे? तर मिहिर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला भारतीय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधील आपले हे शेवटचे 5 प्रश्न आहेत. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला वळूया शेवटच्या 5 प्रश्नांकडे. भारतास भेट देणारा पहिला चीनी प्रवासी कोण होता? तर फाहियान हा भारतास भेट देणारा पहिला चीनी प्रवासी होता. भारताला भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान कोण होते? तर हेरॉल्ड मॅकमिलन हे भारताला भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान होते. तर भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष कोण होते? तर भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष हे आयझेनहॉवर हे होते. भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणते आहे? तर पृथ्वी हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र आहे. लास्ट क्वेश्चन, भारताची पहिली अणुचाचणी केव्हा करण्यात आली? तर भारताची पहिली अणुचाचणी ही 18 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी करण्यात आली. तर मित्रांनो, या चाचणीला स्माइलिंग बुद्धा असे नाव देण्यात आले होते. धन्यवाद मित्रांनो.